नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत बदल झालेला आहे। PMMVY म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना फॉर्म भरताना सर्वांनी RCH ID ऐवजी आभा ID वापरावा आणि जास्तीत जास्त फॉर्म भरण्यात यावे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आलेला हा पत्र आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई, दिनांक आहे 4 फेब्रुवारी 2026। प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी मबावी, जिल्हा परिषद सर्व, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी ग्रामीण आदिवासी सर्व। विषय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या PMMVY या नोंदणीसाठी आभा IDचा वापर करण्याबाबत। संदर्भ पाहू शकता राज्य कुटुंब कल्याण कार्यक्रम पुणे यांचे पत्र क्रमांक। बघा सविस्तर अपडेट। तत्पूर्वी विषय प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या या नोंदणीसाठी आभा ID वापर करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा अपडेट या ठिकाणी आलेला आहे। म्हणजेच खरं तर मातृवंदना योजनेच्या या फॉर्ममध्ये या ठिकाणी बदल झाल्याची माहिती आपल्याला आभा ID स्वरूपात या ठिकाणी नोंद करून हे फॉर्म इथून पुढे सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना भरावयाचा आहे। बघा काय सांगतोय अपडेट संदर्भाच्या खाली। प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या पोर्टलवर ज्या गर्भवती महिलांकडे म्हणजेच RCH ID उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांची नोंदणी करताना हे अडचणी येत आहे। त्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खालीलप्रमाणे अभिप्राय प्राप्त झालेले आहेत। बघा पहिलं या ठिकाणी कोणता अभिप्राय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या RCH पोर्टलचे अद्ययावत वर्जन म्हणजे RCH पोर्टल 2.0 हे राज्यामध्ये दिनांक 1 डिसेंबर 2025 पासून पूर्णतः कार्यान्वित करण्यात आलेला आहे। दुसरं आहे नवीन RCH पोर्टल 2.0 च्या संरचनेनुसार पूर्वीचा 12 अंकी RCH ID आता वगळण्यात आला असून त्याऐवजी 14 अंकी आभा ID हाच लाभार्थ्यांचा अधिकृत ओळख क्रमांक म्हणून निश्चित करण्यात आला आहे। त्यानंतर तिसरं आहे या तांत्रिक बदलामुळे ज्या गर्भवती मातांकडे जुना RCH क्रमांक उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांची प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी त्याचा आभा ID ओळख क्रमांक म्हणून वापरण्यात यावा। उपरोक्त बाबी आपल्या अधीनस्थ कार्यरत मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी सेविका यांना या ठिकाणी अवगत करावे। पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई, कैलास पगारे भाप्रसे आयुक्त। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही जी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे ज्याला आपण PMMVY या नोंदणीसाठी आता इथून पुढे सर्व अंगणवाडी सेविकांनी आभा IDचा वापर करून जास्तीत जास्त आपल्या सर्वेतील फॉर्म भरायचा आहे। आपल्या महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या वतीने काल दिनांक म्हणजे 4 फेब्रुवारी 2026 रोजी हा प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी आलेला आहे। जास्तीत जास्त हे प्रसिद्धी पत्रक संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा। ज्या गोरगरीब गरजू लाभार्थी महिला आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी अशा लाभार्थ्यांचे जुने RCH नंबर उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी मातृवंदना योजनेसाठी या ठिकाणी फॉर्म भरलेले नाहीत अशांना या ठिकाणी आभा ID सूट देण्यात आलेला आहे। आभा IDचा वापर करून सर्वेतील सर्व या ठिकाणी जे गर्भवती त्यांचे या ठिकाणी फॉर्म भरावं एवढंच या ठिकाणी सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।